बातमी धाराशिवमधून आहे। तुळजापुरात केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चीनी कंपनीचे सीसीटीव्ही पालकमंत्र्यांच्या आदेशाने बसवल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केलाय। तुळजाभवानीची सुरक्षा धोक्यात घातली जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यावर धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिलंय। कैलास पाटील यांच्यावर सीसीटीव्हीची नजर आहे, ते ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग आहे असा टोला सरनाईकांनी लगावलाय। चायनीज कंपनीला बॅन का केलं तर त्याचे सर्व्हर चायनामध्ये असतात, त्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो। चायना आपण बघतोय की वेळोवेळी पाकिस्तानसारख्या आपल्या शत्रू राष्ट्राला मदत करतं। मग अशा वेळेस तुळजाभवानीची सुरक्षा धोक्यात घालण्याचं काम आपल्याकडनंच होतंय का आणि हे ह्या हिंदुत्ववादी सरकारकडनंच होतंय का, हाच माझा प्रश्न होता। आणि हा तुळजाभवानीचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न हा प्रत्येकाचा भावनेचा, अस्मितेचा प्रश्न आहे। त्यामुळं याबाबत आज उद्घाटनाचा घाट घातला जातोय। माझी विनंती आहे की उद्घाटन करण्याबद्दल आमचं मत काय नाही, परंतु उद्घाटन करण्याच्या आधी ह्या सुरक्षेबाबतीत जी शंका उपस्थित माझ्यासहित अनेकांनी केलेली आहे, ह्याचं स्पष्टीकरण गृहविभाग देईल का, पालकमंत्री देतील का? आता बघा, कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील। चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनींची नावं काढलेत हे आम्हाला कल्पना नाही। परंतु पूर्णतः 10 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो DPCतनं मंजूर केलेला आहे। 62 ठिकाणी आम्ही ते कॅमेरे लावतोय आणि त्याचबरोबर ह्या 62 ठिकाणांबरोबर इतरही ठिकाणी CCTVच्या माध्यमातून आम्ही कॅमेरे अजून भविष्यामध्ये कसे लावता येईल ह्यासाठी SP आणि कलेक्टरना तशा सूचना केलेल्या आहेत। कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात, याची सगळी माहितीसुद्धा त्या CCTVच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल।